प्रभात मित्रांनो, सकाळचे 7 वाजले आहेत आणि सगळ्यांना खूप खूप शिमग्याच्या शुभेच्छा कोकणातील सगळ्या ग्रामस्थांना आणि सगळ्या मंडळांना. आणि मित्रांनो, आज खूप सुंदरची सकाळ आहे, कारण आज आमच्याकडे पालखी येणार आहे घरी. आणि मी आत्ता चाललो रोशनच्या घरी आणि इथे रोशन आमचा झोपलाय वाटतं बहुतेक. हा बघा, रोशन झोपलाय, कारण रात्री उशीर झाला जरा थोडं झोपायला. हे आमच्या वहिनी भाजी चिरत आहेत आणि ही आमची पूर्वी शेंगदाणे साफ करते, कारण आज बायकोचा उपवास आहे त्यामुळे खिचडी बनणार आहे, त्यामध्ये शेंगदाणे साफसफाई चालू आहे. आणि इकडे मस्त की सुंदर परिसर, आमचा स्वच्छ परिसर आहे, शेंगदाणे सारवलेला आहे सगळा. आणि इकडे चूल आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ मी सांगतो शेवटपर्यंत बघा. हे आमचा पर्याय आहे, इकडे ब्रिज आहे आणि याच्या पलीकडे तुम्ही वरती जाऊ शकता हायवेला, तुम्ही बघितलं असतं मागच्या एका व्हिडिओमध्ये. आणि आता सध्या पाणी कमी आहे आता, कारण आता जो मे महिना जवळ येतो पाणी आटत जातं. इकडे आमचं या बिटकीचं झाड आहे, ते आता तोडलं झालं आहे, पहिले ते बिटकी लागायची. आणि हा गोटाचा परिसर आहे, इकडे गोटाचा बघा. इकडे बघा दुर्वा झोपली आहे आणि इकडे बायको काय ते जेवण बनवते, फ्लॉवरची भाजी. इकडे चालू आहे काम. आणि इकडे आमचा अन्वी सुद्धा झोपलेला आहे, अजून सुद्धा उठला नाही. आणि इकडे रसिका आलेली आहे, ही बघा रसिका गप्पा मारतायत दोघी जणी, बायको आणि रसिका. आणि अन्वेष उठला आणि दोघांची मस्ती चालली आहे, दुर्वाची आणि अन्वेषची. दुर्वाला अन्वेषने उठवलं आहे. आता मी चाललोय फुलं आणायला, पूजा करायचं, आज पूजा करणार आहे मी. इकडे आपले आनंदप्पा भेटलेत, आमच्या अक्षयचे पप्पा. इकडे आलो तर बघतो तर काय इकडे साफसफाई चालू आहे जोरात. आमचे आप्पा शोभादादा आहेत, शोभादाचं घर तेव्हा ते समोर ते शोभादाचं घर आहे, इकडे बालवाचं घर आहे. आणि खूप सुंदर सारवण वगैरे चालू आहे. इकडे आमचा मोठा दादा आहे. असे दरवर्षी हे सगळे एकत्र येऊन स्वच्छ परिसर करत असतात रोडचा. आणि सारवणचं काम चालू जोरापैकी. आणि इकडे पण घरी पण चालू आहे मोठ्या घरामध्ये. भिक्को आप्पा आणि आमचा काका हा दादा, हा आमचे भिक्को आप्पा आहेत. देवपूजा वगैरे केली आहे बघा, खूप सुंदर अशी देवपूजा झालेली आहे. तर मित्रांनो, मी आत्ता चाललो आहे देवळात पालखीकडे, पालखीला आणायला. आता पालखी आमच्याकडे आज येणार आहे, तर बहुतेकशा आमच्या वाडीतली लोक गेलेत आणि आता मी पण चाललो आहे. 9:15 वाजलेत आणि आता आमचे रुपये बसतील. आणि जरा पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ बघा. आज दिवसभर असा जो आमच्याकडे पालखी सोहळ्याचा माहोल आहे तो बघायला भेटणार आहे तुम्हाला. तर चला. जी आदर्श शाळा, इथे मी बालवाडी ते 1ली 4थीपर्यंत शिकलो आहे. फायनली मी आता देवळात आलो आहे आणि इकडे आता पालखी सजवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि आता रोपं लागणार आहेत. आणि इकडे सगळे आपले पावस गावातील नालेवाटे ग्रामस्थ आहेत, सगळी मुलं वगैरे इकडे एकत्र आले आहेत आणि सगळे चाकरमणी वगैरे आले आहेत. कोकणातला शिमगा जो आहे ना, म्हणून तो 1 नंबरला शिमगा, ह्यासाठी काय सगळे एकत्र येऊन काहीतरी करत असतात, खूप सुंदर काम. आणि आमच्या आई नवलादेवीचं देवस्थान. आणि इकडे आमचे दादा देशमुख होत आहेत आणि ते आलेले आहेत आज. आणि इथे आता पूजा सुरू झालेली आहे. फायनली आमचे देव आता पालखीमध्ये बसले आहेत, रोपं लागलेली आहेत आणि पूजा चालू आहे. आणि इकडे ओंकार आहे, आपला अभिदादा डोंगरे आहे. आणि इथे बरेचसे आपले क्रिएटर पण आलेले आहेत व्हिडिओ करायला. पालखी सजवून झालेली आहे आणि रुपये लागलेले आहेत आणि देव पालखीत बसले आहेत. आणि आमचे गावकार अरुण रमसुले आणि खूप मोठं काम केलेलं आहे लाईटीचं वगैरे. हे आमचे दुसरे गावकार मेहकर, हे श्रीदादा डोंगरे. हा आपला प्रयाग आहे आणि इकडे गावकार सुद्धा भाविक गावकार आहेत. आणि इकडे सगळे आमचे जुने गावकार गप्पा चालले आहेत. आणि इकडे मित्रांनो हा आपला रुपेश भाऊ आहे.
घरी आता पालखी मधल्या वाडीतनं आमच्या वरच्या वाडीमध्ये चालली आहे आणि आता आम्ही सगळे निघालोय. ही मधल्या वाडीतनं आता मधल्या वाडीतली सगळी मंडळी आता पालखीवर नरसोबा देवाची इथं सोडते आणि ते पुन्हा घरी येतील. तर फायनली पालखी आता आपल्या नरसोबा देवाची इथं आलेली आहे आणि आता इथे पाय धुवणे कार्यक्रम सुरू झालेला आहे. मित्रांनो, आपला मान आपले शितपदेव, खांब्या महाराज, गावकार आणि नरसोबा आता इथं नरसोबा देवाची इथं पालखी आली आहे. पाय धुवणीचा कार्यक्रम सुरू आहे. इथे झाल्याच्या नंतर मग ही पालखी वरचेवाडीच्या सगळ्या आमच्या ज्या तिथे पालखी बसते पहिल्यापासून ती सगळी घरं घेईल. त्याच्यानंतर ती पालखी मधल्यावाडीत जाईल, मधल्यावाडीची घरं घेईल, नंतर शितपवाडीत जाईल, शितपवाडीची घरं घेईल, अशी नालेवाटाच्या तिन्ही वाड्यांची घरं घेऊन झाल्यानंतर ते पुन्हा देवळात जाईल आणि पुन्हा मग दुसऱ्या दिवशी सगळ्या तिथे दुसऱ्या वाड्यामध्ये जात नाही. आता यावेळी किल्ल्यामध्ये जाणार आहे ती. किल्ल्याची इकडून येऊन ते पुन्हा दुसऱ्या दिवशी परत आपल्या घरी सानेवर येऊन बसते. असं सगळं कार्यक्रम सुरू असतो. इकडे आमचे गुरव आहेत, पूजा करत आहेत. इकडे ग्रामस्थ बसले सगळे आपले भोई वगैरे मानकरी सगळे आपले. आणि फायनली मित्रांनो आता पालखी आमच्या घरी आलेली आहे. आता आमच्या मूळ घर आहे तिथे पालखी बसेल मोठ्या घराजवळ. मी आमचा रोशन आहे, साईराज आहे आणि सगळे आमचे दीपक दादा वगैरे आहेत. इकडे गुरव आहेत, माया गुरव इकडे. पालखीची पूजा वगैरे झाली, ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि आता इथे गाराणं सुरू होईल घालायला. आता गुरव घालून जातील. ओटीबद्दल ती मान्य करून घे. या ओटीबद्दल काय चुकला देऊ नको. आज पुढला दिवस हे पर्याय मोबाईल त्यांचे काम धंदा उद्योग काही आपला दापोलीमध्ये राहतोय, कामधंदा असेल नोकरीधंदा करेल देवाला चांगलं करून काही एक मुलगा आहे त्या मुलाला चांगला आरोग्य आज गावकीत नसतील थोडी म्हटला का म्हटल्यावर बाबा कर कुटुंबाची रखवाली करणे बघा. आम्ही झोपेतनं उठवलं कारण तू झोपला होता. दर्शन घेण्यासाठी मी झोपेतनं उठवलं होतं. आता मी दर्शन घेतोय देवीचं. हे तर सुख असतं ना, घरी आपल्याला देव येतो आणि इथे पाया पडायला आपल्याला भेटतं. हे कोकणी लोकांना खूप मनापासून कोकणी लोक खुश असतात, समाधानी असतात. हे सुख अनुभवासाठी लोक मुंबईवरून सुद्धा गावाला ह्या सुखासाठी येत असतात.
तर मित्रांनो, तुम्ही आज दिवसभराचा व्हिडिओ संपूर्ण बघितला, शेवटचा टेक घ्यायचा राहिला होता. आणि मित्रांनो, आज संपूर्ण जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक सबस्क्राईब आणि लाईक करा. तर मित्रांनो, खूप सुंदर असा कालचा पालखी सोहळा कार्यक्रम आमच्या नालेवाटार तिन्ही वाड्यामध्ये. आता अजूनसुद्धा पालखी फिरते. आता पालखी देवळात जाईल आणि ती पुन्हा आता दुसऱ्या गावामध्ये, दुसऱ्या वाडीमध्ये ती पालखी जाणार आहे. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेलच तर सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन